हाय सर. हाय मॅडम. सर बरेच आत्ता मी ज्यावेळेस एन्क्वायरीज वगैरे घेते तर बऱ्याच विद्यार्थ्यांना माहिती नाही आहे की करिअर ग्रोथ कुणीकडे आहे किंवा त्याच्याकडे डायरेक्ट कसं व्हायचं. तर तुम्हाला काय वाटतं की कशा डायरेक्शन दिलं पाहिजे? आता जे स्टुडंट्स BE करतात और एस्पेशली ज्या स्टुडंट्सना कॉम्प्युटर सायन्स या स्ट्रीममधून UG कंप्लीट करायचं आहे और PG कंप्लीट करायचं आहे, भलेही ते BCS असू दे और BCA असू दे और BSc असू दे और कॉम्प्युटर रिलेटेड वेगळी कोणतीही स्ट्रीम असू दे, फॉर एक्झाम्पल इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी. तर ज्यावेळी एखादा पर्टिक्युलर स्टुडंट एखाद्या कॉम्प्युटर स्ट्रीममधून UG कंप्लीट करत असतो और स्टार्ट करतो ज्यावेळी तो फर्स्ट इयरला असतो, तर समजा की त्या पर्टिक्युलर स्टुडंटला काहीच नॉलेज नाही आहे कॉम्प्युटर स्ट्रीम रिलेटेड किंवा IT मध्ये काय करायचं असते किंवा काय करायचं नाही. तर सगळ्यात पहिला तर आपण त्याला फॅमिलियर केलं पाहिजे की IT मध्ये काय काय असतं किंवा IT मधून करिअर केल्यानंतर और कॉम्प्युटर सायन्समधून करिअर केल्यानंतर पुढं जॉब ऑपॉर्च्युनिटीज काय असतात किंवा आपण समजा की तो एखाद्या कंपनीमध्ये एखाद्या स्पेसिफिक पोझिशनवर हे झाला जॉईन झाला, तर त्या स्पेसिफिक पोझिशनवर त्यांनी काय करायचं असतं किंवा काय करायचं नाही किंवा त्याचं तिथं मेन काम काय असतं, या गोष्टींबद्दल पहिला या बेसिक गोष्टींबद्दल पहिला आपण त्याला फॅमिलियर केलं पाहिजे. त्यानंतर की आता जसं आपण फॉर एक्झाम्पल घर बांधताना पहिला आपण पाया मजबूत करतो, तसं कॉम्प्युटर सायन्स या स्ट्रीममध्ये जो करिअर करायला लागलाय किंवा जो स्टुडंट आता फर्स्ट इयरला आहे त्याला जर कोडिंग रिलेटेड सुरुवात करायची असेल और त्याला सॉफ्टवेअर डेव्हलपमेंटमध्येच करिअर बनवायचं असेल, तर सगळ्यात पहिला बेसिक लँग्वेजेस आहेत C++, जे त्याला माहिती पाहिजेत. आणि एकदा त्यानं C आणि C++ हे लँग्वेजेस परफेक्ट केला और त्या दोन लँग्वेजेसमध्ये तो एक्सपर्ट असला, तर त्यानंतर त्याच्या पुढे जे लँग्वेजेस आहेत फॉर एक्झाम्पल कोर जावा असू दे और पायथॉन असू दे और अजून दुसरी कोणतीही लँग्वेज असू दे, ती लँग्वेज तो इझिली अडॅप्ट करू शकतो और इझिली त्यामध्ये तो ट्रेन होऊ शकतो और ते शिकू शकतो. पण त्याआधी त्याचं बेस परफेक्ट पाहिजे. जर बेस परफेक्ट नसेल तर ना त्याला C++ मध्ये तो काय करतोय याबद्दल आयडिया येणार आहे, ना तो जावामध्ये काय शिकायला लागलाय त्याबद्दल आयडिया येणार आहे. ते फक्त मग नावापुरतं पूर्ण केल्यासारखं होणार आहे. खरं सर, नावापुरतं जसं तुम्ही म्हणताय, जर त्याला कुठे डायरेक्ट चाललोय हे माहीतच नाही आणि कोर्सेस करतोय, ते पण बेनिफिशियल नाहीच आहे ना. हो, ते बेनिफिशियल नाही आहे. पण तो कोणताही म्हणजे तो पर्टिक्युलर स्टुडंट कोणताही पर्टिक्युलर कोर्स स्टार्ट करायच्या आधी आपली एक रिस्पॉन्सिबिलिटी आहे किंवा ज्या कुणाला तो कन्सल्ट करतोय की बाबा मी असं ठरवले की कॉम्प्युटर सायन्स या फील्डमधून किंवा IT या फील्डमधून मला एक करिअर माझं करिअर बनवायचं आहे और त्या डायरेक्शनमध्ये मला पुढे जायचं आहे किंवा काय तर अचीव करायचं आहे. तर आय थिंक सो की पहिला त्यानं अशा कोणत्या तरी व्यक्तीला कन्सल्ट केलं पाहिजे जो स्वतः आता IT फील्डमध्ये आहे आणि त्याला ॲटलिस्ट 5 or 10 इयर्सचं एक्सपिरियन्स असेल ऑफ वर्किंग इन IT फील्ड, आणि त्यानं पहिला कन्सल्ट केलं पाहिजे. त्याला विचारलं पाहिजे की बाबा मी असं कॉम्प्युटर सायन्स या स्ट्रीममधून करिअर बनवायचं विचार केले और IT या स्ट्रीममधून करिअर बनवायचे विचार केले आणि मला फ्रॉम स्क्रॅच स्टार्ट करायचं आहे, कारण मला अजून त्याबद्दल काहीही आयडिया नाही किंवा नॉलेज नाही. त्यामुळे मला फ्रॉम स्क्रॅच स्टार्ट करायचं आहे आणि फ्रॉम स्क्रॅच टू ॲडव्हान्स लेवल मला जायचं आहे. तर त्यासाठी माझा पाथवे काय असेल किंवा मी काय केलं पाहिजे हे त्यानं अशा माणसाला त्यानं अशा माणसाला किंवा अशा व्यक्तीला कन्सल्ट करून विचारलं पाहिजे जो IT फील्ड मधला आहे किंवा ज्याला IT फील्डमध्ये काम करतो आणि त्याला ॲटलिस्ट 5 to 10 or 10 to 15 इयर्स ऑफ एक्सपिरियन्स असेल. करेक्ट. कारण का त्याला कळेल की पुढे ग्रोथ कुठे चालली आहे, जॉब ऑपॉर्च्युनिटीज कोणत्या साईडला आहेत, किती जॉब तो अक्वायर करण्यासाठी तुम्हाला कोणते कोर्सेस करावे लागतील, कोणत्या दिशेने तुम्हाला कोणत्या लँग्वेजेस शिकावे लागतील, प्लस कंपनीमध्ये तो ज्या कोणत्या स्पेसिफिक पोझिशनवर जॉईन होणार आहे तिथं काम कसं चालतं, तिथं काय काय रिक्वायर्ड आहे, आणि तिथं गेल्यानंतर त्याला डायरेक्टली काम करायला सांगणार आहेत काय, त्याच्या आधी अजून काही प्री रिक्विजाइट आहेत, या सगळ्याबद्दल पण नॉलेज पाहिजे. फक्त आपण ब्लाइंडली नुसतं म्हणजे कोर्स करणार आहे किंवा C केलं, C++ केलं किंवा कोर जावा केलं आणि ते केलोय म्हणून हे एखादी कंपनी आपल्याला त्या बेसिसवर हे हायर करेल और आपल्याला जॉब हे करेल, ऑफर करेल, असं नसतं. जर एखादी गोष्ट करायची आहे तर त्या रिलेटेड सगळ्या गोष्टी माहिती पाहिजेत, फ्रॉम स्क्रॅच
टू ॲडव्हान्स लेवल. करेक्ट. जसं तुम्ही म्हटला की C++ केल्यावर पूर्णच त्याचा कम्प्लीट झाला असं त्याचा गैरसमज असतो. करेक्ट. आता BSc BCA पर्यंत सगळ्याच बऱ्यापैकी प्रोग्रामिंग लँग्वेज ज्या बेसिक आहे त्या तरी कव्हर होतात. जसं C असेल, C++ असेल, त्याचा बेस क्लिअर होतो. तो ऍडव्हान्स लेवललाच गेलेला नसतो, पण त्याला तेच माहित नाही. करेक्ट. कारण का जॉब लेवलला तुम्हाला त्याच्यातलं प्रत्येक प्रोग्रामिंग लँग्वेज मध्ये तुम्ही इम्प्लिमेंट झालेलं पाहिजे, तुमचं पूर्ण प्रॅक्टिकल त्याच्यावर वर्किंग पाहिजे, तुम्ही त्याच्यातलं बेसिक नॉलेज असेल की फ्रंट एंड असेल, बॅक एंड असेल, त्याच्याबद्दल रिलेटेड पाहिजे. आणि त्याच्या फक्त जॉब काय फ्रंट एंडलाच आहे किंवा बॅक एंडलाच आहे किंवा ऍट अ टाइम तुम्हाला दोन्ही पण जॉब रोल ऍक्सेस करायचे आहेत असं काही नाहीये की तुमच्या रिक्वायरमेंट किंवा जॉब रिक्वायरमेंट प्रमाणे तुम्हाला ऑफर केले जातील की फ्रंट एंड आहे, बॅक एंड आहे. हे पण अपॉर्च्युनिटीज स्टुडंटला कळायला पाहिजे, त्या बेसिसवर ते कोर्सेस ऍक्सेस करणार आहेत. करेक्ट. तर ऍक्सेस करताना पण फर्स्ट ऑफ ऑल तर आपण प्रेफर करतो की पाया कम्प्लीट करायचा आपल्याला. करेक्ट. C++ आहे, त्याच्यातला ऍडव्हान्स लेवल असेल, त्यानंतर तुम्ही पुढे डायरेक्ट करू शकता की आता त्याच्यात जॉब ऑपॉर्च्युनिटीज अवेलेबल आहेत की फुल स्टॅक डेव्हलपमेंट आहे. करेक्ट. फुल स्टॅक डेव्हलपमेंट नंतर वेब डेव्हलपमेंट आहे वेगळी. त्यानंतर तुम्हाला डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टीम आहे, SQL मध्ये असेल, MongoDB मध्ये असेल किंवा ओरॅकल मध्ये असेल. क्लाउड कॉम्प्युटिंग आहे. करेक्ट. नेटवर्किंग आहे, डेटा सायन्स आहे, डेटा अनालिसिस्ट आहे किंवा पॉवर BI स्पेशालिस्ट आहे. करेक्ट. आता तिथपर्यंत जाण्यासाठी आपल्याला अजून काय काय तुम्हाला डायरेक्शन देता येतील सर? आता तिथपर्यंत जाण्यासाठी सगळ्यात पहिला तर आता कसं आहे की कॉम्प्युटर सायन्स या स्ट्रीममध्ये और IT या स्ट्रीममध्ये किंवा IT या इंडस्ट्रीमध्ये त्यामध्ये पण वेगवेगळे डोमेन्स आहेत. एक आहे हार्डवेअर रिलेटेड, सेकंड आहे सॉफ्टवेअर रिलेटेड. बरोबर. सॉफ्टवेअर डोमेन मध्ये पण कसं आहे की सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट हा वेगळा डोमेन आहे, वेब डेव्हलपमेंट हा वेगळा डोमेन आहे, त्यानंतर क्लाउड कॉम्प्युटिंग हा वेगळा डोमेन आहे आणि नेटवर्किंग हा वेगळा डोमेन आहे. तर ज्या स्टुडंटला आयडियाच नाही की मला नेमका कोणता डोमेन सिलेक्ट करायचा आहे और तो स्क्रॅच पासून स्टार्ट करत आहे की मला अजून कल्पनाच नाही की मला कोणत्या डायरेक्शन मध्ये वर्क करायचं आहे, त्यानं पहिला त्याचं डोमेन फिक्स केलं पाहिजे की त्याला हार्डवेअर डोमेन सिलेक्ट करायचा आहे और सॉफ्टवेअर डोमेन सिलेक्ट करायचा आहे की सॉफ्टवेअर डोमेन मध्ये आता परत टाइप्स आहेत. टेस्टिंग डोमेन येतं, क्लाउड कॉम्प्युटिंग डोमेन येतं, नेटवर्किंग डोमेन येतं, डेव्हऑप्स डोमेन येतं. त्यामुळं सगळ्यात पहिला तर स्टार्टिंगला म्हणजे ज्यावेळी तो फर्स्ट इयरला असतो और लाईक सेकंड इयरला असतो UG मध्ये, माझ्या अंदाजानं तरी मी ऑब्झर्व केलंय की बऱ्यापैकी सेकंड इयरला आल्यावर समजतं की काय काय आहेत डोमेन्स. ते खरं तर फर्स्ट इयर पासून समजलं पाहिजे स्टुडंट्सला. ज्यावेळी तो फर्स्ट इयरला असतो ऍटलिस्ट त्यानं रिसर्च तर केलं पाहिजे की IT इंडस्ट्रीमध्ये कोणकोणते डोमेन्स आहेत आणि कोणकोणत्या डोमेन्समध्ये कोणकोणते जॉब ऑपॉर्च्युनिटीज अवेलेबल आहेत. आणि जर त्यानं त्यानंतर एखादं पर्टिक्युलर डोमेन सिलेक्ट केला आणि त्या पर्टिक्युलर डोमेन मधलं एखादं स्पेसिफिक जॉब रोल सिलेक्ट केला तर ते जॉब रोल मला अचीव्ह करायचा आहे किंवा त्या स्पेसिफिक पोझिशनवर मला एखाद्या XYZ कंपनीमध्ये जॉईन व्हायचं आहे तर त्यानं मग त्यानंतर त्या डायरेक्शन मध्ये वर्क केलं पाहिजे. मग त्या डायरेक्शनसाठी पाथवे वेगळा आहे. दुसरा कुठला तर जॉब रोल असेल तर त्या डायरेक्शन मध्ये जाण्यासाठी पाथवे वेगळा आहे. करेक्ट. सर समजा आपल्याला पूर्ण वेब डेव्हलपमेंट कडे जायचं तर आपलं स्टार्टिंग तर असणार आहे C++, आपण बेस क्लिअर करूनच पुढे जाणार आहे. आता त्याच्यात पण आणि वेब डेव्हलपमेंट कडे जायचं असेल त्यात पण बेस येतो तो HTML चा येतो, HTML CSS आणि जावास्क्रिप्ट आणि बॅकएंड पण त्यात येतो आपला MongoDB मधनं कव्हर होतो किंवा दुसरे अदर डेटाबेसेस आहेत त्याच्यासाठी अटॅच करण्यासाठी. मग तिथनं पाथवे आपण कसा ऍडजस्ट करू शकतो, स्टुडंटला कसा डायरेक्ट करू शकतो? आता जर एखाद्या स्टुडंटला वेब डेव्हलपमेंट मध्येच करिअर बनवायचं असेल फॉर एक्झाम्पल तर सगळ्यात सुरुवातीला तर त्याला वेब डेव्हलपमेंट म्हणजे काय माहित असलं पाहिजे. आणि वेब डेव्हलपमेंट मध्ये पण दोन प्रकार येतात. आपण वेब डेव्हलपमेंट मध्ये काय काय करतो तर म्हणजे ते रिक्वायरमेंट अनुसार असते की एक वेब डेव्हलपर्स स्टॅटिक वेब पेजेस क्रिएट करतात, एक वेब डेव्हलपर्स डायनामिक वेब पेजेस क्रिएट करतात. यामध्ये आणि परत क्लासिफिकेशन आहे. त्यानंतर जर आता बेसिक पासून म्हणलं तर त्या पर्टिक्युलर स्टुडंटनं और त्या पर्टिक्युलर कॅन्डिडेटनं HTML पहिला हे केलं पाहिजे, त्याला पहिला HTML आलं पाहिजे, HTML नंतर CSS आलं पाहिजे, CSS नंतर जावास्क्रिप्ट आलं पाहिजे. हे 3 बेसिक लँग्वेजेस आहेत वेब डेव्हलपमेंट मधले. त्यानंतर आता त्याच्या आधी पुढचं सांगायच्या आधी हे 3 बेसिक लँग्वेजेस तर आहेत वेब डेव्हलपमेंट मधले, पण हे 3 बेसिक लँग्वेजेस आपण फ्रंट एंड साठी सुद्धा यूज करतो और फ्रंट एंड डेव्हलपमेंट साठी सुद्धा यूज करतो. हे पण त्या कॅन्डिडेटला माहिती असलं पाहिजे. हे तीन स्क्रिप्टिंग लँग्वेजेस
म्हणजे वेब डेव्हलपमेंटमध्ये जे लँग्वेजेस आपण यूज करतो त्यांना आपण स्क्रिप्टिंग लँग्वेजेस म्हणतो, आणि सॉफ्टवेअर डेव्हलपमेंटमध्ये जे लँग्वेजेस आपण यूज करतो त्यांना आपण प्रोग्रामिंग लँग्वेजेस म्हणतो, बरोबर. तर जसं मी मगाशी सांगितलं की वेब डेव्हलपमेंटमध्ये करिअर बनवायचं असेल तर सगळ्यात पहिला स्टार्टिंगला HTML, CSS, जावास्क्रिप्ट हे 3 कोर्सेस त्या पर्टिक्युलर कॅन्डिडेटनं मास्टर केले पाहिजे और त्यामध्ये तो एक्सपर्ट पाहिजे. आता हे 3 कोर्सेस कम्प्लीट केल्यानंतर त्याला हे तर माहित आहे की हे 3 कोर्सेस बेसिक आहेत ऑफ मुव्हिंग टुवर्ड्स वेब डेव्हलपमेंट, पण त्याला हे पण माहिती पाहिजे की हे 3 लँग्वेजेस फ्रंट एंड डेव्हलपमेंट साठी सुद्धा यूज होतात, हे सुद्धा माहिती पाहिजे. आणि त्यासाठी तसं त्याने रिसर्च केलं पाहिजे किंवा त्याला तसं कोणतं गाईड करणार पाहिजे, और ज्याला तो कन्सल्ट करतोय त्यानं त्याला राईट वे मध्ये कन्सल्ट केलं पाहिजे. करेक्ट. आता फर्स्ट स्टेप तर आपली कव्हर झाली की HTML, CSS आणि जावास्क्रिप्ट. नेक्स्ट स्टेप येते ती फ्रंट एंड झालं, तर बॅक एंड स्टेप कडे जातो आपण. आता फुल स्टॅक डेव्हलपमेंट मध्ये तर आपण जे रिॲक्ट आणि अँग्युलर यूज करतो. बऱ्यापैकी स्टुडंटला रिॲक्ट आणि अँग्युलर मध्ये पण फरक माहित नाहीये की रिॲक्ट ही लायब्ररी आहे आणि अँग्युलर हा एक फ्रेमवर्क आहे जो यूज करताना आपल्याला त्याचं ऍप्लिकेशन करताना वेगवेगळ्या पद्धतीने आपण करतो आणि त्यांचा ऍक्सेस, त्यांच्या बेनिफिट्स पण वेगवेगळे आहेत. करेक्ट. आणि कसं आहे, म्हणजे सॉरी टू इंटरप्ट, पण आणि कसं आहे की फुल स्टॅक डेव्हलपमेंट मीन आणि फुल स्टॅक डेव्हलपमेंट मर्न कधी यूज करायचं हे जर अकॉर्डिंग टू इंडस्ट्री आपण बघायला गेलो तर त्या पर्टिक्युलर कंपनीच्या बिझनेस रिक्वायरमेंटवर ते डिपेंड असतं. असं नाही की आपण कंटिन्यू फुल स्टॅक डेव्हलपमेंट मीनच यूज करणार आहे और कंटिन्यू हे फुल स्टॅक डेव्हलपमेंट मर्नच यूज करणार आहे. ज्या त्या बिझनेस रिक्वायरमेंट अनुसार और आपल्या त्या क्लायंट रिक्वायरमेंट अनुसार, जर आपण क्लायंट लोकेशनवर वर्क करत असेल तर त्यानुसार आपण फुल स्टॅक मीन और फुल स्टॅक मर्न हे करणार आहे, यूज करणार आहे. पण जर अकॉर्डिंग टू मी तुम्ही विचारायला गेला तर आय थिंक सो की एखाद्या पर्टिक्युलर कॅन्डिडेटला ज्याला वेब डेव्हलपमेंटमध्ये करिअर बनवायचं आहे त्यानं फुल स्टॅक मीन पण कोर्स पण कम्प्लीट केलं पाहिजे आणि फुल स्टॅक मर्न हा कोर्स पण कम्प्लीट केला पाहिजे. करेक्ट. तो ऑलराऊंडर होऊन जातो ना की फुल वेब डेव्हलपमेंट कडे वळताना तुम्ही जर तुमच्याकडे ऑल प्रॉपर्टीज आहेत तर सगळ्या कॅन्डिडेट मध्ये जर तुम्हाला सगळं येत असेल तर 2 कॅन्डिडेट्स घेण्यापेक्षा तुम्हाला प्रेफर करतील ना. तो सिंगल कॅन्डिडेट कधीही ते हायर करतात. आणि त्यानंतर कसं आहे की ज्यावेळी तो पर्टिक्युलर कॅन्डिडेट कंपनीमध्ये जातो त्यावेळी त्यानं तो हायर व्हायच्या आधी त्यानं त्याच्या रिझ्यूम मध्ये टोटल जेवढे स्किल्स मेन्शन केलेले असतात ते सगळे स्किल्सच त्यानं तिथं यूज करायचे आहेत अशातला भाग नसतो. कारण कंपनीमध्ये वर्क कसं होतं की कंपनीच्या रिक्वायरमेंट अनुसार और क्लायंटच्या रिक्वायरमेंट अनुसार, आता फॉर एक्झाम्पल त्याला टेस्टिंग डोमेन अलोकेट केलं गेलं, फॉर एक्झाम्पल जर त्याला टेस्टिंग डोमेन अलोकेट केलं गेलं आणि असं कन्सिडर करा की त्याला टेस्टिंग रिलेटेड काहीच माहित नाही, तर तिथे गेल्यानंतर असं नाही की कंपनी तुमच्याकडनं हे एक्सपेक्ट करते की तुम्ही डायरेक्टली काम करून दाखवलं पाहिजे और आज समजा तुमचं फर्स्ट डे आहे आणि आल्या तुम्ही ते काम करूनच दाखवलं पाहिजे और तुम्हाला त्यातलं येतंयच असं कंपनी कन्सिडर करत नाही. कंपनी काय करते की पहिला तुम्हाला ज्या कोणत्या पर्टिक्युलर डोमेनला अलोकेट केले त्या डोमेन रिलेटेड तुम्हाला केटी देते. केटी म्हणजे नॉलेज ट्रान्सफॉर्मेशन. तुम्हाला त्या पर्टिक्युलर डोमेन रिलेटेड ट्रेनिंग दिलं जातं आणि मग तुमच्याकडनं एक्सपेक्ट करते की तुम्हाला ज्या पर्टिक्युलर डोमेनला अलोकेट केले तिथं तुम्ही ॲट युअर बेस्ट तुम्ही तिथं काम केलं पाहिजे. कंपनी गेल्या फर्स्ट डेला असं एक्सपेक्ट करत नाही की ज्या कोणत्या पर्टिक्युलर पोझिशनसाठी तुम्ही जॉईन झालाय त्या पोझिशन रिलेटेड सगळं तुम्हाला आलंच पाहिजे और फर्स्ट डे पासून तुम्ही ते सगळं इम्प्लिमेंट करून दाखवलंच पाहिजे. ओके. आता तर फुल स्टॅक आणि वेब डेव्हलपमेंट बद्दल तर आपण बऱ्यापैकी चर्चा केली. नेक्स्ट डोमेन म्हटलं तर तुम्ही डेटा सायन्स आहे, डेटा अनालिटिक्स आहे, आता पूर्ण टॉप मध्ये असणारं ते डोमेन आहे ज्याच्यात जास्त रिक्वायरमेंट्स आहेत आणि ते डोमेन असं आहे की तुम्हाला वास्ट आहे. जेवढं स्टडी कराल तेवढं कमी पडेल. करेक्ट. आता तिथपर्यंत डायरेक्शन करायचं तर बऱ्यापैकी पहिला कन्सल्ट केलं जातं की तुम्हाला पहिले प्रोग्रामिंग लँग्वेज आली पाहिजे पायथॉन. खरं पायथॉनच आली पाहिजे हे जास्त का तुम्ही प्रेफर करता सर? आता पायथॉनच आता डेटा सायन्स युजिंग पायथॉन असू दे और मशीन लर्निंग युजिंग पायथॉन असू दे और आर्टिफिशियल इंटेलिजन्स युजिंग पायथॉन असू दे, हे जे लेटेस्ट इंडस्ट्री ट्रेंड्स आहेत हे युजिंग पायथॉन प्रोग्रामिंग लँग्वेजेस का शिकवले जातात? कारण पायथॉन ही लँग्वेज सिंटॅक्स फ्री आहे आणि जर एखादा असा पर्टिक्युलर कॅन्डिडेट आहे जो नॉन IT बॅकग्राऊंडचा आहे और जरी तो IT बॅकग्राऊंडचा असेल आणि त्याला प्रोग्रामिंग बद्दल काही नॉलेज नसेल और प्रोग्रामिंग मधले बेसिक्स माहित नसेल आणि तो डायरेक्टली पायथॉन ह्या प्रोग्रामिंग लँग्वेजला जम्प करायला लागलाय, म्हणजे त्याला डायरेक्टली पायथॉन प्रोग्रामिंग लँग्वेजेस शिकायचं आहे, तर तो ते विदाउट प्रोग्रामिंग बेसिक्स ती पर्टिक्युलर लँग्वेज इझिली अडॅप्ट करू शकतो कारण ती सिंटॅक्स फ्री आहे
आणि त्यामध्ये आपण डायरेक्टली कोडिंग करतो विदाउट एनी प्री डिफाईन्ड स्ट्रक्चर. करेक्ट. कारण का त्याच्यात बऱ्यापैकी आय थिंक प्रेफर केलं जातं की ते त्यात लायब्ररीज पण भरपूर आहे. हो. आणि अजून एक गोष्ट मी मला अजून एक गोष्ट ऍड करावीशी वाटते की कम्पेअर टू अदर प्रोग्रामिंग लँग्वेज, पायथॉन प्रोग्रामिंग लँग्वेज लेस मेमरी कन्झ्युम करते. सो ते पण त्याचं वन ऑफ द बेनिफिट्स आहे की पायथॉनच चूज केलं जातं लेटेस्ट इंडस्ट्री ट्रेंड्स हे करण्यासाठी, इंडस्ट्री ट्रेंड्समध्ये स्टुडंट्सना किंवा कॅन्डिडेट्सना ट्रेन करण्यासाठी. आणि बाकीच्या प्रोग्रामिंग लँग्वेज बद्दल पण विचार केला तर पायथॉन मध्ये हायरार्ची पण सोपी आहे बऱ्यापैकी आहे. तुम्ही जर डेटाबेस कनेक्ट करत असाल, डेटाबेस हँडल करत असाल तर त्याची जे काही हायरार्ची आहे ती पण बऱ्यापैकी सोपी आहे. म्हणजे जे काही स्टेप्स तुम्ही त्यात अप्लाय करणार आहात जसं तुम्हाला दिसतंय त्याप्रमाणेच ते स्टेप्स एक्झिक्यूट होणार आहेत. त्या दिशेने पण आपण डेटा सायन्स साठी ते यूज करत असो. आणि अजून एक आहे की प्रोग्रामिंग लँग्वेजचा एक अनसेड रूल आहे की तुम्ही जो कोणता पर्टिक्युलर प्रोग्राम करायला लागलाय तो कधी पण मिनिमम नंबर ऑफ लाईन्स मध्ये कव्हर झाला पाहिजे और कम्प्लीट झाला पाहिजे, तरच तुम्हाला एक एफिशियंट प्रोग्रामर म्हणून कन्सिडर केलं जातं. आणि आता बिकॉज पायथॉन मध्ये ना प्रीडिफाईन्ड सिंटॅक्स आहे ना प्रीडिफाईन्ड स्ट्रक्चर आहे, सो बट ऑब्व्हियसली मिनिमम नंबर ऑफ लाईन्स मध्ये तुमचा कोड कम्प्लीट होणार आहे. पण त्याच्यापेक्षा पण अजून मिनिमम नंबर ऑफ लाईन्स मध्ये तुमचा कोड कसा कम्प्लीट होईल हे पण तुम्ही एक्सपेरिमेंट करू शकता और ट्राय करू शकता. बट इट डिपेंड्स ऑन हाऊ यू लर्न और तुम्ही ते पायथॉन कोर्स किती डेडिकेशन आणि ऑनेस्टीनं कम्प्लीट केले, किती त्याच्यावर प्रॅक्टिस त्याच्याबद्दल तुम्हाला बाकीचे किती लायब्ररीज. एखादा पर्टिक्युलर प्रोग्रामिंग लँग्वेज और एखादं स्क्रिप्टिंग लँग्वेज शिकत असताना तुम्ही त्या पर्टिक्युलर प्रोग्रामिंग लँग्वेज रिलेटेड किती एक्सपेरिमेंट्स केल्यात और किती वेगवेगळ्या गोष्टी ट्राय करून बघितल्यात, हे तुम्ही ज्यावेळी करणार आहे त्यावेळी तुम्हाला त्यातल्या इन डिटेल गोष्टी शिकायला मिळणार आहेत. तुम्ही नुसतं एखाद्या पर्टिक्युलर प्रोग्रामिंग लँग्वेज मधले मेन कन्सेप्ट और नुसतं मेन गोष्टी कव्हर केला तर तुमचा तो कोर्स कम्प्लीट झाला, पण तुम्हाला त्या पर्टिक्युलर प्रोग्रामिंग लँग्वेज और स्क्रिप्टिंग लँग्वेज बद्दल इन डेप्थ नॉलेज आहे असं आपण कन्सिडर करू शकत नाही. करेक्ट. कारण का प्रत्येक प्रोग्रामिंग लँग्वेज बद्दल स्टेप बाय स्टेप ते अपडेट होतच जातात आणि ते अपडेट्स तुम्हाला कायम अपडेटेड राहावंच लागेल. आयटी इंडस्ट्रीमध्ये येत आहे तर तुम्ही अपडेटेड राहिलं पाहिजे. प्रत्येक मार्केटमध्ये कोणती लँग्वेज आली आहे, आयटी इंडस्ट्रीमध्ये तर रोज न्यू टेक्नॉलॉजी अपडेट इन्व्हेंट होते. करेक्ट. ती इन्व्हेंट होते, ती ऍक्सेस करती आली पाहिजे, ऍक्सेप्ट करती आली पाहिजे. करेक्ट. आणि आयटी इंडस्ट्री काय करतं की ज्या टेक्नॉलॉजीज लेटेस्ट आहेत किंवा ज्या टेक्नॉलॉजीज इझी टू यूज आहेत और ज्याच्यामध्ये रिलेटेड टू अदर टेक्नॉलॉजीज वर्क कमी आहे ते अडॅप्ट करतात. कारण जे हे असतात जे तिथं जे लोक त्यांच्याकडे कंपनीमध्ये जॉबला असतात त्या लोकांना एखाद्या पर्टिक्युलर टेक्नॉलॉजी बद्दल प्रायर नॉलेज असेल असं काही नाही. त्यामुळे तर कंपनीमध्ये जॉईन झाल्यानंतर पहिला ट्रेनिंग दिलं जातं. सो ते हे लेटेस्ट टेक्नॉलॉजीज का चूज केले जातात कारण त्यांच्यामध्ये वर्किंग सोपं असतं कम्पेअर्ड टू प्रिव्हियस टेक्नॉलॉजीज जे आधी इन्व्हेंट झाल्यात. टाइम कन्झ्युमिंग असतात आणि आता ज्या लेटेस्ट आल्यात बऱ्यापैकी आपण आता यूज करतो VS स्टुडिओ यूज करतो, कोड यूज करतो जो आपला टाइम कन्झ्युम जास्त कमी करतो. जर त्याच्याच कम्पेअर टू Node++ यूज केलं तर ते फार टाइम कन्झ्युमिंग आहे, रन करणं पण डिफिकल्ट आहे. आधी म्हणजे आता फॉर एक्झाम्पल आधी कोर जावाचे प्रोग्राम्स आपण नोटपॅड युजिंग हे करत होतो, एक्झिक्यूट करत होतो, पण नंतर इक्लिप्स हा एडिटर इंट्रोड्यूस केला गेला, त्यानंतर अपाचे नेटबीन्स हा एडिटर हे इंट्रोड्यूस केला गेला. आता प्रोग्रामिंग लँग्वेजसाठी एडिटर आपण काय यूज करतो तर एखाद्या युजरला किंवा एखाद्या प्रोग्रामरला एफिशियंटली प्रोग्राम टाईप करता यावा और प्रोग्रामिंग शिकता यावं यासाठी. पण तेच जर तो नोटपॅड मध्ये एक प्रोग्राम टाईप करायला गेला तर त्यासाठी त्याला प्रीडिफाईन्ड स्ट्रक्चर लक्षात ठेवावं लागतं, त्यासाठी त्याला प्रीडिफाईन्ड सिंटॅक्स लक्षात ठेवावं लागतं. आणि हे सगळीजणच लक्षात ठेवतील असं नाही, हे दोघं तिघं लक्षात ठेवतात पण बाकीची लक्षात ठेवत नाहीत. ते डिपेंड आहे की कोण किती डेडिकेशननं. करेक्ट. आपण आता बोलत होतो की डेटा अनालिसिस आणि डेटा सायन्स. पायथॉन बद्दल तुम्ही सांगितलं की पायथॉनच प्रेफर का केली जाते कारण का ती सोपी आहे, सिंटॅक्स फ्री आहे, ती इझी टू अडॅप्ट आहे. करेक्ट. इझी टू अडॅप्ट आहे. भले तो स्टुडंट आयटी बॅकग्राऊंडचा असो और नॉन आयटी बॅकग्राऊंडचा असो. त्याच्यासोबत तुम्ही डेटाबेस पण हँडल करू शकता, त्यासाठीच मोस्टली ती यूज केली जाते. आणि डेटाबेस हँडल करणं असेल, जो काही डेटा आपण स्टोअर केलाय तो हँडल करणं असेल, त्याच्यातला डेटा रिट्राईव्ह करणं असेल, हे सगळंच आपण डेटा सायन्स मॅनिप्युलेशन असेल. करेक्ट. डेटा सायन्स मध्ये आपण हेच बघतो. त्या डायरेक्शन थ्रू जायचं असेल, डेटा सायंटिस्ट व्हायचं असेल, डेटा अनालिसिस्ट व्हायचं असेल तर पायथॉन फर्स्ट प्रेफरन्स असली पाहिजे. करेक्ट. त्यानंतर आपण वळतो की डेटा सायन्स मध्ये आपल्याला पूर्ण डेटाबेस हँडल करायचा असतो. जो काही कंपनीने डेटा दिलाय तो हँडल करायचा
करायचा असतो. मग त्याच्या रिलेटेड मला तर माहितीये की SQL आपण हँडल करतो, SQLच्या मदतीने डेटाबेस हँडल करतो. अजून कोणते कोणते आपण प्रेफर करू शकतो डेटाबेसेस? आधी किंवा अकॉर्डिंग टू ट्रेडिशन मोस्टली SQL युजिंगच डेटाबेस हँडल केला जातो कोणत्याही पर्टिक्युलर प्रोग्रामिंग लँग्वेज मध्ये. पण आता त्यानंतर MongoDB आहे, PostgreSQL आहे, NoSQL आहे, हे सगळे पण SQL चे अपडेटेड व्हर्जन्स आहेत. और MySQL आहे जे यूज केले जातात डेटाबेस हँडल करण्यासाठी युजिंग एनी प्रोग्रामिंग लँग्वेज. आता SQL मध्ये आणि ह्या उरलेल्या न्यू लेटेस्ट टेक्नॉलॉजीज मध्ये काय डिफरन्स आहे की हे सगळे SQL चे अपडेटेड व्हर्जन्स आहेत. म्हणजे कसं की जर तिथं एखादा पर्टिक्युलर क्वेरी एक्झिक्यूट करण्यासाठी एक प्री डिफाईन्ड सिंटॅक्स असेल तर तो सिंटॅक्स इथं शॉर्ट केला जातो और तो सिंटॅक्स इथं अपडेट केला जातो. जास्त चेंजेस नसतात. कसं असतंय की आता फॉर एक्झाम्पल SQL आणि जर MySQL आपण कम्पेअर करायला गेलो तर SQL मधले सगळे कन्सेप्ट MySQL मध्ये असतात. पण MySQL मध्ये न्यू काय असतं की MySQL मध्ये स्वतःचे ऍडिशनल न्यू कन्सेप्ट असतात जे आपल्याला MySQL यूज करण्यासाठी और डेटाबेस मॅनेज करण्यासाठी इझी जातात. त्यासोबत आपण डेटाबेस सोबत ऍडव्हान्स एक्सेल पण यूज करू शकतो डेटा सायंटिस्टसाठी, डेटा अनालिसिससाठी. त्यासोबत आणि कन्सेप्ट येतात की डेटा सॉर्ट कसा करायचा आहे, फिल्टर कसा करायचा आहे. हा पाथवे त्यांना माहिती पाहिजे, तो डायरेक्ट त्यांनी शोधला पाहिजे असू दे किंवा त्यांना कन्सल्ट कोणीतरी केला पाहिजे त्या वेळेनं. की डेटा सायंटिस्ट होण्यासाठी फर्स्ट ऑफ ऑल जर आपल्याला पायथॉन लागणार आहे, त्यानंतर SQL असेल, बेसिक डेटाबेस आहे तो बेसिक, त्याच्यावर तुम्हाला जर बेसिक क्लिअर असेल तर पायथॉन आणि SQL तर त्यांना आलंच पाहिजे. पण युजिंग पायथॉन प्रोग्रामिंग लँग्वेज डेटाबेस कसं मॅनेज करायचं हे पण त्यांना माहिती पाहिजे. जर हे माहित असेल तर मग त्यांनी पुढे त्या वे मध्ये वर्क करू शकतात डेटा अनालिस्टच्या पाथ मध्ये. करेक्ट. त्यांना एक बेस क्लिअर झाला की मग त्यांना ऍडव्हान्स ज्या काय प्रॉपर्टी ज्या आपल्याला अवेलेबल करून दिल्यात प्रोग्रामिंग लँग्वेज असतील किंवा वेगवेगळे डेटाबेस असतील ते पण हँडल करायला सोपं जातं. करेक्ट. आणि आता बऱ्यापैकी पायथॉन यूज करताना पण ज्या ज्युपिटर नोटबुक यूज करतात. कारण का तो स्टेप बाय स्टेप एक सिंगल कोड एक्झिक्यूट करत जातो. प्रत्येक लाईन एक्झिक्यूट होताना कळतं की नेमकं काय एक्झिक्यूट होतं. बिकॉज पायथॉन इज अ इंटरप्रिटेड लँग्वेज. आणि पायथॉनच्या केसमध्ये काय होतं की पूर्ण सोर्स कोड एकदाच चेक केला नाही जात, पूर्ण सोर्स कोड लाईन बाय लाईन चेक केला जातो. आणि जर फर्स्ट लाईन मध्ये काही एरर असेल तर जोपर्यंत आपण त्या फर्स्ट लाईन मधली एरर रिझॉल्व्ह करत नाही तोपर्यंत इंटरप्रिटर नेक्स्ट लाईन और तो उरलेला कोड किंवा नेक्स्ट लाईन चेक करत नाही. आणि जोपर्यंत आपण तो फर्स्ट लाईन मधला एरर रिझॉल्व्ह करत नाही तोपर्यंत इंटरप्रिटर नेक्स्ट लाईन चेक करत नाही. आणि त्यामुळं युजरला इझी जातं की पूर्ण नेमका एरर कुठे आहे, एरर नेमका कुठे आहे तो फाइंड आउट करणं सोपं होऊन जातं. तसं जर दुसरा डोमेन विचार केला तर आपण नेटवर्किंग बोलत होतो. तर नेटवर्किंग बद्दल तुम्हाला अजून काय काय माहिती आहे? नेटवर्किंग डोमेन मध्ये आता जसं आपण मगाशी बोललो की जर सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट मध्ये एखाद्या कॅन्डिडेटला और स्टुडंटला करिअर करायचं असेल और त्या डायरेक्शन मध्ये त्याला वर्क करायचं असेल तर जसं बेसिक लँग्वेजेस आहेत C++, और त्याला जरी ते बेसिक लँग्वेजेस करायचे नसतील तर पायथॉन हा इझी लँग्वेज आहे. पायथॉन प्रोग्रामिंग लँग्वेज हा इझी लँग्वेज आहे जो विदाउट नोईंग बेसिक्स ऑफ प्रोग्रामिंग लँग्वेज सुद्धा एखादा पर्टिक्युलर स्टुडंट शिकू शकतो. तसंच जर नेटवर्किंग मध्ये एखाद्या पर्टिक्युलर स्टुडंटला कॅन्डिडेटला करिअर करायचं असेल तर सुरुवातीला स्टार्टिंगला त्याला सगळ्यात पहिला म्हणजे तर कॉम्प्युटर नेटवर्क्स हा कोर्स माहित असला पाहिजे किंवा कॉम्प्युटर नेटवर्क्स मध्ये कोणकोणते कन्सेप्ट येतात, लॅन असू दे, वॅन असू दे, मॅन असू दे, और नेटवर्क आर्किटेक्चर असू दे, और टोपोलॉजी असू दे. पहिला त्याला हे बेसिक गोष्टी माहिती पाहिजेत. इंटरनेट प्रोटोकॉल असू दे और फाईल ट्रान्सफर प्रोटोकॉल असू दे, त्याला पहिला बेसिक गोष्टी माहिती पाहिजे असते त्याला पहिला बेसिक गोष्टी माहिती पाहिजे असले पाहिजेत. मग त्यानंतर तो ऍडव्हान्स लेवलकडे गेला पाहिजे. करेक्ट. आणि कोणतं सर प्रेफर करता डोमेन? आता जॉबच्या दृष्टीने जर विचार करत असो तर आता जास्त करून डोमेन्स मला माहिती आहेत की ज्या टॉपला आहेत, जे डेटा सायन्स आहे, डेटा अनालिसिस्ट आहेत, नंतर फुल स्टॅक डेव्हलपमेंट आहे, नंतर डेटाबेस मॅनेजमेंटसाठी आहेत, नंतर .NET डेव्हलपर्स आहेत ज्याच्यात वेगवेगळे लँग्वेज प्रेफर केले जातात की C# आहे, F# आहे, J# आहे. करेक्ट. त्याच्याबद्दल आणि काय आपण दुसऱ्या डोमेन्स? अजून एक डोमेन आहे टेस्टिंग डोमेन. टेस्टिंग डोमेन मध्ये काय केलं जातं की टेस्टिंग डोमेन मध्ये पण परत 2 टाइप्स येतात और टेस्टिंग डोमेन परत 2 कॅटेगरीज मध्ये क्लासिफाय केलं जातं. एक आहे मॅन्युअल टेस्टिंग आणि दुसरं आहे ऑटोमेशन टेस्टिंग. मॅन्युअल टेस्टिंग डोमेन मध्ये काय केलं जातं की तुम्हाला हार्डवेअर, एखाद्या पर्टिक्युलर पीसीचा हार्डवेअर और एखाद्या पर्टिक्युलर लॅपटॉपचा हार्डवेअर तुम्हाला मॅन्युअली टेस्ट करावा लागतो. आणि ऑटोमेशन टेस्टिंग मध्ये काय केलं जातं की जो एक स्पेसिफिक ब्लॉक ऑफ कोड आहे
और जो एक स्पेसिफिक प्रोग्राम आहे और जो एक स्पेसिफिक सॉफ्टवेअर आहे तो आपण युझिंग ऑटोमेशन टेस्ट करतो. आता युझिंग ऑटोमेशन म्हणजे काय विचारणार, तर ऑटोमेशनसाठी वेगवेगळ्या टेक्नॉलॉजीज आहेत. एक आहे सेलिनियम, दुसरा आहे पोस्टमॅन, थर्ड आहे जिरा, फोर्थ आहे रेस्टफुल. हे वेगवेगळे टेक्नॉलॉजीज आहेत. और जसं सॉफ्टवेअर डेव्हलपमेंटसाठी सी प्लस प्लस, कोर जावा, पायथॉन, C#.net हे प्रोग्रामिंग लँग्वेजेस आहेत, तसंच सॉफ्टवेअर टेस्टिंगसाठी वेगवेगळ्या टेक्नॉलॉजीज आहेत. सेलेनियम असू दे, जिरा असू दे, पोस्टमॅन असू दे और रेस्टफुल असू दे. तर इंडस्ट्रीमध्ये काय केलं जातं की आता मी जेवढ्या टेक्नॉलॉजीची नावं सांगितली यातल्या कोणत्या तरी एका टेक्नॉलॉजी यूज करून सॉफ्टवेअर टेस्ट केली जाते ऑटोमेशन टेस्टिंगमध्ये. आणि मॅन्युअल टेस्टिंगमध्ये त्या ह्याला प्रोग्रामरला और त्या युजरला कॉम्प्युटरचा हार्डवेअर मॅन्युअली टेस्ट करावं लागतं. करेक्ट. पण टेस्टिंग डोमेन जसं आपण मगाशी म्हणलो की डेटा सायन्स सध्या टॉपला आहे, डेटा सायन्स डोमेन टॉपला आहे, और आर्टिफिशियल इंटेलिजन्स डोमेन टॉपला आहे, और मशीन फुल स्टॅक डेव्हलपमेंट डोमेन टॉपला आहे. तसंच टेस्टिंग डोमेनमध्ये पण टेस्टिंग डोमेन सुद्धा पण आता तितकाच रिक्वायर्ड आहे और त्याला तेवढंच डिमांड आहे. आणि त्यामध्ये पण स्कोप आहे. त्यामध्ये सॉफ्टवेअर टेस्ट इंजिनियर येतं. त्यामध्ये म्हणजे कोणकोणते पोझिशन्स कोणत्या पोझिशन्स एखादा कॅन्डिडेट हे करू शकतो, ॲक्वायर करू शकतो. तर सॉफ्टवेअर टेस्ट इंजिनियर येतं, व्हॅलिडेशन इंजिनियर येतं, क्वालिटी अश्युरन्स इंजिनियर येतं. तर टेस्टिंग डोमेन सुद्धा ॲट इक्वल डिमांड आहे कम्पेअर्ड टू डेटा सायन्स डोमेन और फुल स्टॅक डेव्हलपमेंट डोमेन और क्लाउड कॉम्प्युटिंग डोमेन. करेक्ट. कारण का आपण फक्त तयार करून ठेवलंय, त्याला इम्प्लिमेंट करताना पहिला टेस्टिंग करावीच लागेल. कारण का तेवढे अटॅक्स पण आता अवेलेबल झालेत. जास्त करून तुमचे किती पण सिक्युअर असेल त्या वेबसाईट, त्याच्यावर रोज तरी एक तरी अटॅक होत असेल माझ्या अंदाजाने. कारण का प्रत्येक वेबसाईट किती जरी टेस्ट केली तरी त्यात एक ब्लँक स्पॉट असतो, तिथून अटॅक स्टार्ट होतात. तसं सायबर सिक्युरिटीचं पण दुसरं एक डोमेन आपण विचार करू शकतो, जिथून ब्लॅक हॅट असतो, व्हाईट हॅट असते हॅकिंग, ज्याच्यातनं व्हाईट हॅट हॅकिंग आपण कंपनीमध्ये प्रेफर केला जातो. कारण का तो काय करतो, आपल्या वेबसाईट कंपनीमध्ये प्रेफर केला जातो, जो आपल्या वेबसाईट मधले ब्लँक स्पॉट्स फाइंड आउट करून तो फिलअप करण्याचा प्रयत्न करत असतो. कारण का अटॅकर्स कडनं तिथं जास्त करून अटॅक्स होत असतात, तिथनं आपली पूर्ण साईट सिक्युअर होत असते. कारण का आता पूर्ण जग कुठे चाललंय, तर पूर्ण IT सेक्टरकडे चाललंय. कारण का जेवढं आपण ऑनलाईन येतोय तेवढं तुम्हाला लोक डिटेक्ट करतात, लवकर आयडेंटिफाय करतात, तिथपर्यंत येतात. हा, पण IT सेक्टरकडे जग का चाललंय, कारण लोकांना काय वाटतं की IT सेक्टर इझी आहे और त्यामध्ये पटदिशी जॉब मिळून जाईल. और तो म्हणजे माझा एखादा कॅन्डिडेट असेल तर माझा फ्रेंड IT मध्ये आहे तर मी पण ट्राय करतो. तर हा विचार त्यांचा योग्य आहे, पण नुसतं एवढं विचार करून थांबून चालणार नाही. जर खरंच त्या IT सेक्टरमध्ये काम करायचं असेल तर आता फॉर एक्झाम्पल जसं मी मगाशी म्हणलं की एखाद्या पर्टिक्युलर कॅन्डिडेट काय विचार करतोय की माझा मित्र तिथं काम करतोय म्हणून मी पण काम करतो. पण तो मित्र तिथं काय काम करतोय किंवा त्या पोझिशनला पोहोचण्यासाठी त्यानं फ्रॉम स्क्रॅच टू दॅट लेवल किती हार्डवर्क केला और किती ऑनेस्टीनं त्यानं त्या डायरेक्शन मध्ये वर्क केलाय हे पण माहिती असलं पाहिजे. नुसतं मित्र तिथं आहे म्हणून मी पण जातो असं म्हणून चालणार नाही. कारण तुम्ही कोणत्याही डोमेनमध्ये वर्क करा और कोणत्याही फील्डमध्ये वर्क करा, जोपर्यंत तुम्ही डेडिकेशन और ऑनेस्टीनं वर्क करणार नाही तोपर्यंत तुमचं वर्क और तुम्ही काय करता किंवा तुमचं वर्क हे आयडेंटिफाय केलं जाणार नाही और ते हे होणार नाही, काय म्हणतो आपण त्याला, फुलफिल होणार नाही. और तुम्ही युनिक नसणार त्या वर्क प्लेसमध्ये जोपर्यंत तुम्ही डेडिकेशन और ऑनेस्टीनं काम करत नाही तोपर्यंत. त्यामुळं IT सेक्टरकडे लोक सध्या वळत आहेत, नाही असं नाही. पण माझं हे मत आहे की त्यांना जर तिकडे वळायचं असेल तर त्यांनी फ्रॉम स्क्रॅच पासून स्टार्ट केलं पाहिजे, माहिती पाहिजे. पहिला तर त्यांनी अशा व्यक्तीला कन्सल्ट केलं पाहिजे ज्याला IT इंडस्ट्रीमध्ये ऍटलिस्ट 10 to 15 इयर्सचं नॉलेज आहे. त्याला त्यांनी विचारलं पाहिजे की मला या डोमेनमध्ये असं करिअर बनवायचं आहे और हे स्पेसिफिक पोझिशन मला या पर्टिक्युलर कंपनीमध्ये अचीव्ह करायचं आहे आणि त्या डायरेक्शनमध्ये मी कसं वर्क करू, बेसिक्स काय काय करू, त्यानंतर इंटरमिडिएट काय काय करू, त्यानंतर ॲडव्हान्स लेवलला काय काय करू हे विचारलं पाहिजे. आपण नुसतं डायरेक्टली तिथं जाऊन किंवा आता जरी आता कसं होतं की एक जण काय करतात की विदाऊट नॉलेज डायरेक्टली जॉईन होतात और फक्त नावापुरतं फॉर नेम सेक नुसतं जॉईन होतात. पण कंपनीमध्ये गेल्यानंतर ज्यावेळी त्यांना काम करायला लावलेलं असतं ट्रेनिंग दिल्यानंतर, त्यावेळी त्यांना काहीच आयडिया नसते की ही गोष्ट तिथं काय यूज केली गेलेली आहे किंवा ती गोष्ट तिथं काय यूज केलेली गेलेली आहे. आता त्यांनी तिथं सर्व्हाइव्ह करून जातील और मी म्हणतो की 1-2-3 वर्ष त्यांनी सर्व्हाइव्ह करतील, नाही असं नाही. पण माझं हे मत आहे की
आपण जे काय करायला लागलोय विथ नॉलेज केलेलं जास्त विथ नॉलेज केलेलं जास्त प्रेफर्ड आहे. आणि आपण जे काय करायला लागलोय हे आपल्याला कोणतरी विचारलं तर आपल्याला ते विथ फुल कॉन्फिडन्स सांगता आपल्याला एक्सप्लेन करता आलं पाहिजे, किंवा आपण समोरच्याला जे एक्सप्लेन करतोय त्यावरून त्या माणसाला हे लक्षात आलं पाहिजे की आपल्याला त्या पर्टिक्युलर टेक्नॉलॉजीमध्ये और त्या पर्टिक्युलर गोष्टीबद्दल किती नॉलेज आहे. की बऱ्यापैकी आपण ज्या समजा जरी आपण एंटर करत असो की आपला फ्रेंड तिथे आहे, वर्किंग मध्ये आहे, तरी आपण तिकडे जात असो तर पहिला त्या जॉब रोल बद्दल फाइंड आउट केलं पाहिजे. प्रीडिफाईन त्याच्यात काय काय वर्किंग आहे ते तुम्ही जसं मेन्शन केलं की वर्किंग त्या जॉब रोलसाठी कोणकोणते स्किल्स रिक्वायर्ड आहेत. हा करेक्ट. आणि ते स्किल्स अक्वायर करण्यासाठी तुम्हाला कुठनं स्टेप स्टार्ट केली पाहिजे, एंड केली पाहिजे हे पण तुम्हाला माहिती पाहिजे. जसं आपण पहिल्यापासून सगळे डोमेन्स मेन्शन करत आलो की सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट असेल, वेब डेव्हलपमेंट असेल, फुल स्टॅक असेल, क्लाउड कॉम्प्युटिंग असेल, नेटवर्किंग असेल. करेक्ट. त्या दिशेनं तुम्हाला जाताना तुमचं स्टार्टिंग बेस पहिला क्लिअर पाहिजे. बेस पासून तुम्ही जर प्रॅक्टिस करत पुढच्या स्टेज पर्यंत आलं पाहिजे, मग ऍडव्हान्स स्टेज पर्यंत गेलं पाहिजे. मग त्यावेळेस तुमची कंपनी तुम्हाला प्रेफर करणार आहे. कारण का भरपूर आता आयटी इंडस्ट्रीमध्ये भरपूर जॉब रोल्स आहेत, पण ते जॉब रोल्स अक्वायर करण्यासाठी तेवढे कॅन्डिडेट्स नाही आहेत. म्हणजेच की आयटी कंपनी अशा कॅन्डिडेटला प्रेफर करते और हायर करते ज्याच्याकडे मल्टिपल स्किल्स असतील और मॅक्झिमम स्किल्स असतील. स्किल्स असून पण चालणार नाही सर, त्या स्किल मध्ये तो टॉप असला पाहिजे, त्याची प्रॅक्टिस त्या स्किल मध्ये असली पाहिजे. किंवा एक गॅप ठेवलाय आणि तो कंपनीकडे चाललाय की मला हायर करा, नाही चालणार, तसं नाही ते हायर करणार. करेक्ट. त्याची प्रॅक्टिस कंटिन्युअसली पाहिजे. त्याच्याकडे जे मॅक्झिमम स्किल्स आहेत ते मॅक्झिमम स्किल्स मध्ये तो एक्सपर्टच पाहिजे. करेक्ट. आणि प्लस कंपनीमध्ये गेल्यानंतर त्याला अजून न्यू स्किल्स अडॅप्ट करायचे आहेत. असं नाही की त्यांना आतापर्यंत जेवढे मॅक्झिमम स्किल्स अडॅप्ट केलाय तिथं त्याची जर्नी संपली. कारण आयटी इंडस्ट्री असो और जनरल लाईफ असो, लर्निंग नेव्हर एंड्स. आपण लाईफ लॉंग लर्न करत राहणारच आहे आणि रोज न्यू टेक्नॉलॉजी येणार आहेत, रोज ती न्यू टेक्नॉलॉजी आपण अडॅप्ट केले पाहिजे. कारण का आपण क्विक लर्नर असलं पाहिजे. करेक्ट. आणि आपण इझिली अडॅप्टेबल असलो पाहिजे. जसं आता आपण प्रत्येक डोमेन बद्दल डिस्कस करत आलो. करेक्ट. स्टार्टिंग आपलं वेब डेव्हलपमेंट, फुल स्टॅक डेव्हलपमेंट पर्यंत आलो. त्याच्यात फ्रंट एंड, बॅक एंड असतील, डेटा अनालिसिस असेल, डेटा सायंटिस्ट असेल, त्यानंतर त्यामध्ये इंटरमिडिएट मॉड्यूल हा पण आहे. त्यानंतर अजून एक डोमेन राहिलं की पॉवर बीआय, जो डेटा सायंटिस्ट आणि डेटा अनालिटिक्स पण यूज करतात. कारण का डेटा प्रेझेंट करावा लागतो त्यांना, कंपनीजचा असू दे किंवा कोणत्या प्रकारे त्यांची डेव्हलपमेंट चालली आहे हे तुम्हाला डिस्प्ले करावं लागतं. त्यासाठी पॉवर बीआय पण आता अपग्रेड मध्ये आहे, ज्याच्यात तुम्ही शिकू शकता, ज्यातनं तुम्ही जॉब ऑपॉर्च्युनिटी अवेलेबल करून घेऊ शकता. हे सगळे डोमेन्स जे काय आपण कव्हर करत आलो. ज्याप्रमाणे मी कन्सल्ट करते बऱ्यापैकी एबीसी ट्रेनिंग्स मध्ये, मी ज्यावेळेस कन्सल्ट करत असते कोणत्याही स्टुडंट्सना, तर तिथे आपल्या एबीसी ट्रेनिंग्स मध्ये प्रत्येक डोमेनसाठी वेगवेगळे डिप्लोमाज आहेत. फर्स्ट आपला डिप्लोमा आहे ज्याच्यात आपण बेस क्लिअर करतो, जिथं C++ असेल, कोर जावा असेल. त्यानंतर यूजी डिप्लोमा आहे ज्याच्यात ऍडव्हान्स जावा आहे, कोर जावा आहे. त्यानंतर पीजी डिप्लोमा आहे ज्यात बऱ्यापैकी आपला डेटाबेस क्लिअर होतो, फ्रंट एंड क्लिअर होतो, बॅक एंड क्लिअर होतो. त्यानंतर ऍडव्हान्स कोर्सेस आहेत ज्यात आपण फक्त पर्टिक्युलरली त्या डोमेन पुरता आपण विचार करू शकतो की वेब डेव्हलपमेंट मध्ये, फुल स्टॅक मध्ये म्हटलं तर मीन आहे, मर्न आहे. फुल स्टॅक डेव्हलपमेंट कडे जाताना रिॲक्ट जेएस आहे, वेब डिझायनिंग आहे, HTML, CSS, जावास्क्रिप्ट हा फ्रंट एंड पार्ट आहे. त्यानंतर PHP हा बॅक एंड पार्ट आहे, इंटरमिडिएट आहे. करेक्ट. आणि डेटा अनालिसिस कडे जाताना किंवा डेटा सायंटिस्ट कडे जाताना त्याला पहिला पायथॉन प्रेफर केलं जातं. तर पायथॉन पण अंडरस्टँडिंग होत नसेल तर पहिला त्याला C++ प्रेफर केलं जातं. आणि जर C आणि C++ पण अंडरस्टँड होत नसेल तर त्याला सगळ्यात पहिला प्रोग्रामिंग लँग्वेज म्हणजे काय माहिती असलं पाहिजे. किंवा जर तो कॉम्प्युटर सायन्स या डायरेक्शन मध्ये जाणार असेल और त्या फील्डमध्ये करिअर बनवणार असेल तर त्याला त्या गोष्टी रिलेटेड किंवा त्या स्ट्रीम रिलेटेड बेसिक गोष्टी माहिती पाहिजेत. आणि त्या बेसिक गोष्टी त्यानं विथ डेडिकेशन अडॅप्ट केल्या पाहिजेत. मग तो पुढच्या ॲडव्हान्स गोष्टी ज्यावेळी तो शिकायला जाणार आहे तो त्या इझिली शिकू शकेल. नाहीतर जर तो बेसिकमध्येच अडकला तर पुढच्या ॲडव्हान्स गोष्टी त्याच्यासाठी खूप कॉम्प्लिकेट होणार आहेत. हो सर. आणि त्यानंतर आपलं नेटवर्किंग मध्ये CCNA पण आपल्याकडे अवेलेबल आहे. तर सगळ्यांना इन्व्हिटेशन आहे, सगळ्यांनी एबीसी ट्रेनिंग्सना व्हिजिट करा आणि तुमच्या करिअर ग्रोथकडे मूव्ह ऑन करा. थँक्यू.